देव जर तुमच्या समोर आला अचानक, तर देवाकडे काय मागणं असेल बरं तुमचं? मग आम्ही हीच मागणी मागणार ना, सुखानं राहू द्या, घरदार चालू द्या आमचं बरं. पद्धतशीर. आता तुमचे मालक काय करतात? आता माझे मालक जित्राबा जनावर आहे ते चारायला गेले. बर, मग हा घरी ते मदत वगैरे करतात तुम्हाला? नाही, मदत एवढीच आहे की जित्राबा आहेत दोन ते चारण्यासाठी जात्यात. बर हा बर पण संध्याकाळच्या वेळेस आले का फुल दारू पिऊन येतात. बर भाजी चांगली बनवली का माझ्याकडे असलं तर मी चांगलीच भाजी बनवणार. बरोबर आणि माझ्याकडे काही जर नसलं मी कुठून बनवणार. मासे बरोबर आहे. आणले का मटण आणले का मी जेव्हा काम करीते तेव्हा मी माझ्या मालकांना आणि यांना जेवायला घरात आणते तेव्हा मी पण जेवते. बर एखाद्या वेळेस मी टोकरी घेते डोक्यावर ठेवते बर आणि गावात जाते बर भाकरी मागून आणते बायांकडून आणि मग खाते. याचं कारण म्हणजे दारू. तर हे दारू सोडण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न नाही केला आतापर्यंत? प्रयत्न काही केले नाही. खरं पैसा नाही जवळ तर मी करू काय प्रयत्न. जे चालू आहे दारू पिण्याचे हे चालूच आहे. हे बंद नाही. आता घर कसं आहे पाऊस लय येतो. या पावसामुळं सारं घर गळत. बसायला जागा नाही, झोपायला जागा नाही. आता सध्याला चिखलामध्ये बसलेली आहे मी. नाही दारात खुर्ची, नाही घरात गॅस. वल्ल सरपण आणायचं तेव्हा भाकर थापायची तेव्हा खायची. त्याला भाजी आहे तर खायची नाही तर मिठासंग जेवायचं. माझी देवाकडे हीच प्रार्थना असेल की तुमचे जे घरचे आहेत जे दारू पितात, तर त्यांचं म्हणजे लवकरात लवकर ती गोष्ट सुटावी आणि त्यांनीही म्हणजे घरात तुम्हाला मदत करावी आणि म्हणजे गुण्यागोविंदाने तुमचा संसार, जे काही तुमचं छोटंसं घर आहे, हां. ते व्यवस्थित चालावं, हीच माझी प्रार्थना असेल देवाकडे. वाचा ना, त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा बरं. तुम्हाला वाचता मला येतं? वाचता येत नाही. मी अडाणू आहे एकदम. बरं, तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा. हां, याच्यामध्ये लिहिलंय, तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ. हां, तुमचा जो काही संसार आहे व्यवस्थित तो गुण्यागोविंदाने हां. हो.